जोडीला एकदा तो संतांचा चरण आपला भूमीला आपल्या घराला साधू संत येते घरा आणि तुझी दिवाळी साधू संत आपल्या घरात आले साधू संत आपल्या शेतात आले महाराज साधू संतांचा पदस्पर्श आपल्या भूमीला झालं आपल्या मात्र दरिद्र आपल्या मात्र दुःख आपल्या मात्र संकट महाराज नाही करण्याची ताकद ह्या जगाच्या मालकाकडे आहे असं महान कार्य जगद्गुरु संत सद्गुरु बाळूमामा करतात आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचा इतिहास थोडक्यात सांगायचा झालं महाराज तर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी पांडुरंग परमात्म्याची भक्ती करत असताना सर्वस्व जगद्गुरु तुकाराम महाराजांना त्यागावं लागलं परिणाम जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सर्वस्वाचा त्याग केला पांडुरंग परमात्म्याचं भजन केलं ज्या वेळेस महाराज एकदा का आपण देव करून घ्यावा आणि केले बिना सेवा देवाला आपलं काम करावं देवा आपल्या आपल्याला जाणून एक आहे फक्त गावाची नावं बदलतात सोलापुरात तीच आहे मोहोळमध्ये तीच आहे मुडलीमध्ये तीच आहे आरण्यात तीच आहे तुळशीत तीच आहे करकमला तीच आहे फक्त गावाची नावं बदलतात तसं देव हे एकच आहे महाराज आदिनाथ गुरु सकळ सुरांचा आणि मच्छिंद्र तयाचा मुख्य भगवान शंकर हे मूळ दैवत एक आहे महाराज आणि तिथून सर्व देवांची निर्मिती आहे फक्त एका देवाला सर्वांचा उद्धार करता येणार नाही देव एकच पण फक्त अवतार प्रसंगानुसार महाराज अवतार वेगवेगळे घ्यावं लागले महाराज तर तुम्ही म्हणणार आम्हाला बाळूमामा आवडत नाही त्याबद्दल आमचं दुमत नाही महाराज तुम्हाला जो देव आवडेल त्या देवाची भक्ती करा पण अंतकरणापासून मनापासून महाराज आपली वरवरची भक्ती आहे आपली भक्ती वरवरचे महाराज लटका देव लटका भाव आचारला देव पावायचा नाही देव काय बाजारचा भाजीपाला नाही महाराज आता महाराज आषाढी चालू झाला हा आषाढी काही भक्त असे आहेत मला काही कोणाची निंदास्तुती करण्यासाठी मी उभा नाही महाराज पण वास्तविक सत्य आपलं आपण स्वीकारलं पाहिजे महाराज आता आषाढ महिना चालू आहे आषाढ महिन्यात सर्व भक्त आदिशक्ती जगदंबा मातेचे आहेत महाराज हाच तो दैवत प्रसन्न होतं एवढ्या लवकर दैवत प्रसन्न होतं महाराज देव प्रसन्न झाला देवाची आपल्या कृपा झाली देवाचा आभार माना देवाला आपल्यावरती कृपा केली म्हटल्यानुसार आपल्या हातून समाजाचा काही उद्धार होतोय का आपल्या हातून समाजाचा काही भला होतोय का महाराज हे पहा या आषाढ्यातले देव एवढे खतरनाक आहेत महाराज हा जगाचा मालक पांडुरंग परमात्मा पपुसेल अजून कोणाच्या स्वप्नात सुद्धा हा जगाचा मालक पांडुरंग परमात्मा अजून कोणाच्या सुद्धा अंगात आला का महाराज कुणाच्याच अंगात आला नाही महाराज आता या आषाढी वारी झाली पौर्णिमा झाली गावगाव महाराज एवढं जेवायचं एवढं जेवायचं कुठलं देव कसं पुढे होतं त्याचं मला अजून तर मलाच अभ्यास लागला नाही गावगावचं देव महाराज 15 दिवसात एवढं खवळून उठ्याचं महाराज एवढं खवळून उठ्याचं की बोलूच नका महाराज काही सांगता सोय नाही महाराज अशा देवांचा जर तुम्ही संवाद लाभला अशा देवाला जर तुम्ही शरण गेला महाराज जे स्वतःसाठी मागून घेतात महाराज तुमचा आमचा काय उद्धार करणार आहे एखादी व्यक्ती जर घुमायला लागली महाराज एखादी व्यक्ती जर घुमायला लागली महाराज आता तुमच्या आमच्या प्रत्येकाला प्रश्न विचारला ठीक आहे महाराज मला तर कोणावर टीका करायची नाही बापू बरं का पण गेल्या आठवड्यात आता नियम म्हणून प्रपोजल ऐकावं लागतं बायकोच ऐकत नाही आता माणूस नाही आणि आपल्याला तर देवाचं हे करावं लागतं मी त्याबद्दल जो मत नाही माझं देव सर्व सारखे आहेत महाराज फक्त तुमचा भाव देवदेव करत असताना महाराज काही भक्त काही आराधी मंडळ काही आराधी माता महाराज असा काही एवढा काही संचार झाल्यासारखं देखावा करतात महाराज एक माई माऊली प्रपोजल अशी घुमायला लागली महाराज घुमत असताना नवराही त्याच मंडळात होता नवरा बी आराधी बायको बी आराधी बायको घुमायला लागली घुमता महाराज असं झालं की त्या बायकोच्या पायातलं जुडवं महाराज काय झालं त्याच्या बायकोच्या पायातलं जुडवं महाराज खाली पडलं आणि आता फेरीला जाणारा देव जाग्यावर देव काय झाला महाराज जाग्यावरती खुटला महाराज आता देव जाग्यावर खुटल्यामुळं प्रश्न विचारायचा कोणी महाराज प्रश्न विचारायचा कोणी आता देव जाग्याला खुटलाय म्हणजे देवासोबत तिचा पती होता महाराज आणि आता पतीला माहिती होतं देव ज्या अंती खुटलाय
त्या अंती काहीतरी या भूमीचा दोष असेल, त्या अंती या भाविकाचं काहीतरी चुकलेलं असावं महाराज. म्हणून तो त्या आराधनेचा तो आराधीपोटी पुढे गेला. महाराजांनी त्याला सांगितलं, बोला बोला देवा, काय चुकलंय, काय चुकलंय म्हटल्याबरोबर देव म्हणा, अरे भक्ता, अरे तुला कळायला पाहिजे, तू अज्ञानासारखा कसा वागतोस. आता नवरा बायकोला काय म्हणतो बापूस, नाही आई मला काय कळलं, मला काय कळलं नाही. आता नवरा जर बायकोला आई म्हणत असेल महाराज, अरे मूर्खासारखं बोलू नकोस येड्या, देव खोतलाय त्या अंती खाली बघ. खाली बघ म्हटल्यानंतर मग ह्याचं लक्ष गेलं महाराज, ह्याचं लक्ष खाली गेलं महाराज. खाली बघितलं पण त्याला काय वाटलं नाही, काही जाणवलं नाही, काय म्हणजे असा भाव त्याच्या मनात आला नाही महाराज. आणि त्याने सांगितलं, देवा खाली बघितलं, खाली बघायला सांगितलं तुम्ही, पण मला काय जाणवलं, अरे येड्यावानी करू नकोस. अरे भक्ता, या भक्ताला एवढा खर्च केलाय, याचं काय चुकलेलं नाही. तू फक्त एकदा नतमस्तक हो, तू नतमस्तक हो म्हणजे गेल्या मुंडक चरण ठेवलं, कळलं हिचं जुडवं खाली, जुडवं खाली पडलंय म्हटल्याबरोबर महाराज ह्यानं ती बघितलं, नतमस्तक झाला, जुडवं उचलून घेतलं महाराज. आणि ती बोलवायला लागली, खाली काय पडलंय बघा. आणि तो काय म्हणला, उचलून घेतलंय. असलं जर काय असलं महाराज तर जिंदगीत तुमचा उद्धार होणार नाही. अंगात आलं म्हटल्यानंतर या देहाचं भान राहिलं नाही पाहिजे. देव जर तुमच्या अंगात येत असेल, देवाचा जर संचार तुम्हाला होत असेल, तर या देहाच्या विदेही अवस्थेत तुम्ही गेला पाहिजे. तर मग त्याला संचार म्हणायचं, तर त्याला देवाचं वारं म्हणायचं, तो खरा देवाचा भक्त म्हणायचा. अरे तुमच्या अंगाची वस्तू खाली पडलेलं तुम्हाला कळते, मग इतकंही लोकांना येण्यात काढू. समाज आज्ञेने राजा हो, समाज लय आज्ञेने, दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए महाराज. पण केले कर्म झाले त्याची भोगा आले, आणि उपजले मेले आईचं किती. हात जोडून विनंती आहे सर्व भाविकांना, आखाड्यात कुठलीच देवी कुठलाच देव तुम्हाला बोकड कोंबड मागत, जर कुठल्या देवाला मागितलं तर त्याला बळी घेऊ नका. त्याला बळी तुमची इच्छा आहे ना, देवाला बोकड तुम्ही 15,000चं 20,000चं मोकळ्या मनानं त्याला अंगारा भांडारा हळद कुकू लावा आणि बिंदास्त सोडून द्या देवाच्या नावानं. मचुबाच्या नावानं सोडा, मरेच्या नावानं सोडा महाराज, तुमचा उद्धार होणार. पण देवाच्या नावाखाली महाराज त्याला जर बळी दिला, तुमच्या पुढच्या 7 पिढ्या मालकाने सांगितले नरकात गेल्याशिवाय राहणार. या हाकनात विनाकारण मुख्या प्राण्याचा बळी घेशील तर 7 पिढ्या तुझ्या नरकात जाशील. ही शब्द ह्या जगाच्या मालकाचा, मी माझ्या मनाचं सांगत नाही महाराज. हा जगाचा मालक एवढा खतरनाक आहे महाराज, की उद्धार करायचा कोणाचा, नाही करायचा कोणाचा. कारण आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना. हा संत सद्गुरू बाळू मामाने महाराज सर्वस्वाचा त्याग केलाय. स्वतःच्या संसाराचा त्याग करून तुमचा आमचा संसार सुखाचा होण्यासाठी, स्वतःच्या संसाराचा त्याग करून तुमचा आमचा संसार सुखाचा होण्यासाठी महाराज घरदाराची पर्वा केली नाही, गावाची पर्वा केली नाही. गावगाव हा जगाचा मालक, ऊन वारा पाऊस कसलीही पर्वा न करता सर्वस्वाचा त्याग करून महाराज फक्त तुमच्या आमच्या उद्धारासाठी जर कोणी देहाची जवळ असेल तर हे संत सद्गुरू बाळू मामा आहेत महाराज. तुमच्या आमच्या लेकराला सुखाचं जीवन जगता यावं, तुमच्या आमच्या लेकराला यावं, संत सद्गुरू बाळू मामा स्वतःच बाळ मातीत घातलं महाराज. आपण जर याच्या मोहात अडकलो तर आपल्या इतरांचा उद्धार करता येणार. जगाच्या कल्याण संतांच्या जगाच्या कल्याणासाठी स्वतःचा देह ज्यांनी झिजवला महाराज ते संत सद्गुरू बाळू मामा आहेत. आणि ज्यांनी संत सद्गुरू बाळू मामाच्या सेवेमध्ये आपला वेळ घालवला, ज्यांनी आपला देह संत सद्गुरू बाळू मामाच्या सेवेमध्ये खर्च केला, त्याचा उद्धार हा जगाचा मालक केल्याशिवाय राहणार नाही महाराज.
या जगाच्या मालकाला सेवा करत असताना सांगायचं ही जगन्नाथाची मेंढी माऊली आहे, ही जगन्नाथाची मेंढी माऊली आहे. ही मेंढी माऊली वारुळात निर्माण झालेले महाराज. वर्षानुवर्ष आपण तो कार्यक्रम साजरा करतो महाराज. ही जगन्नाथानं निर्माण केलेली मेंढी माऊली. हा जगन्नाथाच्या मेंढी माऊलीची सेवा करत असताना तो जगाचा नाथ सालाला 12 रुपये मला पगार देत असतो. मी सुद्धा सेवा करत असताना हा जगाचा मालक या मेंढी माऊलीच्या सेवेचा मोबदला मला देतोय. आणि या मेंढी माऊलीची तुम्ही सेवा केली तर हे जगन्नाथ हा जगाचा मालक तुम्हाला सुद्धा त्याचा पगार दिल्याशिवाय राहणार नाही महाराज. फक्त देवानं दिलंय त्यात समाधान ठेवलं. हे वेले आनंदी तैसेची राहावी आणि चित्त्या सोडावी समाधान. देवानं आपल्याला दिलंय त्याचं आपलं समाधान नसेल तर दिलेला सुद्धा देव माघारी घेतल्याशिवाय राहत नाही महाराज. जे दिलंय त्याच्या कृपेने मिळाले त्याच समाधानी राहायचं महाराज. निश्चितपणे पुढल्या वर्षापर्यंत त्याचं दुप्पट झाल्याशिवाय राहत. माझ्या संत सद्गुरू बाळूमामाची इच्छा आहे बाबा, येण्याच्या सालात मला लाखभर रुपयाचं उत्पन्न झालंय, पण त्याच्या कृपेने झाले, त्याच्या आशीर्वादाने झाले. हे सगळं त्यानं दिलंय. एवढा दृढ विश्वास जर आपण ठेवला महाराज तर या वर्षीचं लाखाचं उत्पन्न पुढल्या वर्षी 2 लाखाचं झाल्याशिवाय राहत नाही महाराज. ही ताकद या देवाकडे आहे महाराज. पण ह्याची सेवा करून काही मिळलंच नाही, ही काही देत नाही असं जे कोणी म्हणते महाराज त्याचं हाय तेवढं सुद्धा घेतल्याशिवाय हे राहत नाही महाराज. मामानं आधीच सांगितलंय, माझी सेवा करून जर तुझं काम नाही झाले, माझी सेवा करून जर तुझं कामच नाही झालं तर माझ्या नावानं बोंबलं सुटायचं नाही. माझ्या नावानं तुला बोंबलं सुटायचं असेल तर तुझ्या सेवेची मला गरज, तुझ्या सेवेचीच गरज नाही म्हणून सांगून टाकले. बाळूमामाच्या चरित्रामध्ये पाठीमागच्या पानावर महाराज सगळे मामांची नियमावली आली, मामांच्या सेवेचे नियम आलेत महाराज. मामा पैसा हा विषय म्हणून सांगितलं मामानं महाराज. जेवढा लागतोय, जेवढी गरज आहे तेवढाच कमवा. गरजेपेक्षा जर जास्त तुम्ही कमवायला जाचाल, नीती सोडून जर तुम्ही कमवचाल तर धोका झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. त्याची गरज आहे तेवढाच कमवा महाराज. पैसा हा विषाची उपमा माझ्या मामानं दिलेली महाराज. हा जगाचा मालक प्रत्येकाचा उद्धार करतो. अवतार तुम्हा धरा या कारण आणि उद्धार या जन जड जीव. जन म्हणजे तुम्ही आम्ही बर का, जीव म्हणजे मेंढी माऊली घोडा मामांचा वाघा कुत्रा असेल, हे सर्वजण जीवांचा उद्धार या मामाने केला महाराज. आणि जगाचा उद्धार ज्याला चालता येत नाही, ज्याला बोलता येत नाही, सर्वांगाचं काम करा. हे संत सद्गुरू बाळू मामाने जगाचा उद्धार कसा केला ऐका. आपलं परम भाग्य, आपलं परम भाग्य, जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले आणि तेव्हा या विठ्ठले कृपा केली महाराज. भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन. खरोखर नरसाप्पा भाग्यवान आहेत की पुन्हा 2 महिन्याच्या आत बाहेरच 2-3 महिने पूर्वी 3 महिन्यापूर्वी संत सद्गुरू बाळूमामाचा भगवान नंबर 1 महाराज याच भूमीवरती याच ठिकाणी आपली धर्मपत्नी आदिशक्ती सत्यवती देवीला घेऊन महाराज, आई असताना जगदंबा माता असताना जगदंबेला घेऊन महाराज, आदिशक्ती असणारी सत्यवती देवी आणि संत सद्गुरू बाळूमामा महाराज 3 महिन्यापूर्वी याच भूमीवरती याच जागेला महाराज हा जगाचा मालक विराजमान होऊन गेला महाराज. आणि काही महाराज त्यांच्याकडून उर्वरित काम हे नरसाप्पाचं राहिलं असेल, नरसाप्पाच्या काही इच्छा राहिल्या असतील, त्यावेळेस धावत्या वेळेस त्यांना त्या मानता आल्या नसतील, त्यांनी दावा केला, सांगितलं मामा माझ्या काही इच्छा आहेत, माझ्या काही संकल्प आहेत, माझ्या काही भावना आहेत, ते मनापासून मी तुम्हाला समर्पण करतोय, त्याचा तेवढा तुम्ही स्वीकार करावा. आणि ह्या जगाच्या मालकाला 1 दिवसासाठी माझ्या भक्ताचं काही मागणं आहे, माझ्या भक्ताचं काही म्हणणं आहे, त्याची समस्या मला सोडवण्यासाठी त्याच्या शेतात मला जावं लागतंय महाराज. 1च दिवसाचा चढ या जगाच्या मालकाने महाराज या नरसाप्पाची इच्छा पूर्ण करण्यासाठी घेतला. आणि निश्चितपणे त्यांची इच्छा हा जगाचा मालक पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. बोला बोला बाळूमामाच्या नावाने जगाच्या मालकाला फक्त निरपेक्ष भावनेनं अर्थ हाक द्यायचे महाराज. ते आपलं काम करते. मला फक्त या अभंगातलं
दुसऱ्या चरणातला भाव तुम्हाला सगळ्याचा अवतार संतांनी काय घेतला? अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन. जन म्हणजे तुम्ही आम्ही, जीव म्हणजे मेंढी माऊली. मेंढी माऊलीचा उद्धार झाला, वाघा कुत्र्याचा उद्धार झाला, वाघा घोड्याचा उद्धार झाला. जगाचा उद्धार माझ्या मामाने कसा केला ऐका. हुनरगी गावामध्ये माझ्या संत सद्गुरू बाळू मामांचा बघा, एकच बघा होता महाराज. जगाचा मालक होता त्यावेळेस 20 बघे. आता या जगाच्या मालकाचं वैभव एवढं वाढलं महाराज, एवढं वाढलं महाराज, एवढं वाढलं की 20 बघ्यामध्ये रूपांतर झालं. कारण या जगाच्या मालकानं सांगितलंय, जोपर्यंत तुला माझ्या मेंढी माऊलीची सेवा करणं होती, अरे ही जगन्नाथाची मेंढी माऊली, या जगन्नाथाच्या मेंढी माऊलीची सेवा तुम्हाला करणं होते, तोपर्यंतच करा. कुणाला जर भ्रम झाला असेल महाराज माझ्यामुळे हे चाललंय, कुणाला वाटत असेल बाबा आम्ही शेतात बसवतोय म्हणून, आम्ही शेतात सोडून देतोय म्हणून, आम्ही धान्य आणून देतोय म्हणून, आम्ही पोलती घालतोय म्हणून, आम्ही घरदार सोडून सेवा करतोय म्हणून, असा जर कुणाचा भ्रम असेल महाराज तर त्याचा अजाबात सुद्धा तुम्ही समजू नका. या जगाच्या मालकाने समाधी घेताना सांगितलंय, हे रांडाच्या हो, तुम्हाला जोपर्यंत माझ्या मेंढी माऊलीची सेवा करणं होती, तुम्हाला जोपर्यंत या मेंढी माऊलीची सेवा करणं होती तोपर्यंतच करा. ज्या दिवशी तुम्हाला सेवा करणं होत नाही, ज्या दिवशी तुमच्याच्याने हिची सेवा करणंच होणार नाही, त्या दिवशी या माझ्या मेंढी माऊलीला ज्या बी ठिकाणी तुम्ही असाल त्या ठिकाणावर उचला आणि आदमापूरच्या डोंगरात आणून सोडा महाराज. त्या डोंगरातलं दगड या मेंढी माऊलीचं राखण करते महाराज. ही आज्ञा जगाच्या मालकानं 1966 ला समाधी घेण्या अगोदर दिलेले महाराज. पण या जगाच्या मालकानं एवढी कृपा केली, या जगाच्या मालकानं एवढ्यांचा उद्धार केला महाराज की जे बी कोण सेवेत आलं त्याला असं वाटलं नाही की बाबा हे आपल्याला नको, ही एकदा टायलीत भरून असंच आत्मापूरला नेऊन सोडू महाराज, असं कुणालाच वाटलं नाही महाराज. तुमच्या मनातली संकल्पना सांगण्याआधी पूर्ण करणारा हा देव आहे महाराज. सांगितल्यावर करल यात नवल नाही का. जगाचा उद्धार संत सद्गुरू बाळूमामाने कसा केला. हुनरगी गावामध्ये कधीही तुम्ही जा, तुका म्हणे नाही विश्वासाच्या म्हणे आणि पहा पुराणे विचारणे. हा दगडे महाराज तुम्हाला काय सांगतो पटत नसेल तर कर्नाटक प्रांतामध्ये हुनरगी नावाचं गाव आहे. त्या हुनरगी नावाच्या गावामध्ये जा. त्या हुनरगी गावामध्ये संत सद्गुरू बाळूमामा महाराज एकदा आपल्या मेंढी माऊलीला घेऊन गेले की काय 8-4 दिवस तिथं सेवा करायची महाराज. मेंढी माऊलीचा त्या गावातला कोणाचा काही समस्या त्या सोडवल्या की मामा पुन्हा पुढल्या गावाला. आणि एकदा का एक गाव सोडलं की महाराज पुन्हा 5 वर्ष 6 वर्ष 7 वर्ष कमीत कमी 5 वर्ष तरी त्या गावाला या जगाच्या मालकाला येता येत नव्हतं. आणि 5-7 वर्षाचा काळ लोटला आणि हा जगाचा मालक पुन्हा हुनरगी गावात आला. हुनरगी गावातला जात असताना मामांचा आशीर्वाद, मामांचा भंडारा महाराज त्या हुनरगी गावावरती 3 वर्ष कार्य केलं महाराज. 3 वर्षानंतर त्या भाविकांच्या मनामध्ये द्वैत यायला लागलं. आता मामाचा भंडारा आपल्यापाशी नाही, आता मामांचा आशीर्वाद आपल्याला आहे का नाही, मनात द्वैत यायला लागलं महाराज. आणि एकदा का मनात द्वैत आलं की संकट आपल्याला स्पर्श केल्याशिवाय राहत, संकट आपल्या घरात शिरल्याशिवाय राहत नाही महाराज. अरे मामाचा भंडारा आपल्याजवळ नसता म्हणून काय झालं, त्या मामाचं नाव आपल्या मुखात आलं महाराज की त्या संकटाची पलकी भर थोडी होती. तुकाराम तुकाराम नाम घेता, नाम घेतलं महाराज संत सद्गुरू बाळू मामाचं की संकटाला थर 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 कापावं लागतं महाराज. फक्त आपण नाव संकटाच्या टायमिंगला घेत नाही, घेतो तेवढ्या पुरतं. अंगाला ताप देवा तू माझा बाप, अंगाचा गेला ताप देवा तुझा नाही तुझ्या बापाचा मी. एवढी ताकद आपल्याकडे येते महाराज. आपल्याला काही झालं की कुठं आहे तर लगेच पोपोला बजरंगबलीला तुम्ही नेहमी असता हो, आम्हाला जर अडचण आली जायचंय आम्हाला सांगाव पंचायत ना सांगाव पंचायत महाराज. आणि लटका भाव असला की ती माणूस कोणा काय शोधावं आणि काय अंदाज सांगता येत नाही मला. असो हा जगाचा मला 5-7 वर्षाने हुनरगी गावात परत आला महाराज. 2-3 वर्षाचा काळ एवढा आनंदात केला महाराज. 2-3 वर्षानंतर त्या हुनरगी गावातल्या लोकांचं संकटानं पाठलाग करायला चालू केला. संकटामागे संकट त्या लोकांच्या मागे येऊ लागलं महाराज. काही लोक आजारी पडू लागली, काही लोक मृत्यूमुखी पडू लागली, काही लोकांच्या घरात धनाची टंचाई, काही लोकांच्या घरात धान्याची टंचाई. अरे कुठल्या ना कुठल्या प्रसंगाला प्रत्येक लोकांना जावं लागलं महाराज. आणि हा जगाचा मालक आलाय. पहिलं काही मोबाईल नव्हतं, फोन नव्हतं, काही नव्हतं महाराज.
फक्त कधी एकदा येणार एवढीच वाट बघायची. आणि हा जगाचा मालक आला हे कळल्याबरोबर महाराज हे त्यांनी आज्ञा केलेली आहे. महाराज माझ्या नंतर तुम्ही सेवेत असताना दिवसभर मेंढी माऊलीची सेवा केल्यानंतर या माझ्या मेंढी माऊलीच्या कडे ज्याची कुणाची दृष्टी जाईल यदा कदाचित त्याच्या दृष्टीत जर काही पाप निर्माण झालं त्याच्या मनामध्ये जर वाईट विचार आला तर तो त्या तळापत्र जाईल. पण जगाच्या मालकाने सांगून दिलेली पद्धत फक्त हे पुढचे कारभारी असतील उपकारभारी असतील पुजारी असतील सेवेकरी असतील त्या फक्त नियमाचं पालन करण्याचं ते कार्य करतात. कारण जगाच्या मालकाच्या हयातीमध्ये महाराज दरोडा घालण्याचा प्रयत्न केला पण तो दरोडा ह्या जगाच्या मालकाने सक्सेस होऊन दिला नाही. पण मी आहेच नाही असं नाही महाराज. हा जगाचा मालक आजही आहे काल होता आणि उद्या सुद्धा राहणारही महाराज. पण सेवा करणाऱ्या सेवकांना निश्चित झोप यावी सेवकांनी बिनधास्त राहावं एवढ्यासाठी या जगाच्या मालकानं सांगितलं उदामध्ये एवढी ताकद आहे. कसली वाईट शक्ती असू द्या कितीही वाईट प्रयोग करणाऱ्या व्यक्ती असू द्या कितीही ताकदवान चोर असू द्या दरोडेखोर असू द्या त्याची हिंमत एकदा का माझ्या मेंढी माऊलीला या माझ्या लेकरा बाळाला या उदानं रिंगण घातलं महाराज की त्या रिंगणाच्या आत कुठल्याच वाईट शक्तीला जाता येत नाही. आणि यदा कदाचित एखादी वाईट शक्ती एखादा वाईट विचाराचा व्यक्ती काय त्याला होतंय म्हणून त्याच्या आत गेला महाराज बाहेर येईल का नाही सांगता येणार नाही महाराज. ही ताकद त्या उदाची म्हणून फक्त उदाला पुढे अडवं जायचं नाही. कारण हा उद घालत असताना हा जगाचा मालक स्वतः संत बाळूमामा सूक्ष्म रूपानं या उदाच्या भोवती या मेंढी माऊलीच्या भोवती महाराज उदाच्या सोबत रिंगण मारत असतोय. आणि जिथं जिथं मामानं रिंगण घातले महाराज तिथं तिथं केसाला सुद्धा धक्का लागत नाही महाराज. तुम्ही प्रयोग करून बघा महाराज. ही जगाच्या मालकाची ताकद आहे महाराज. ह्या जगाच्या मालकाचा साक्षात्कार आहे हा जगाच्या मालकाचा चमत्कार आहे महाराज. म्हणून सर्वांना विनंती आहे नियमाचं पालन करा. हा संत सद्गुरू बाळूमामा ज्यावेळेस हुनरगी गावामध्ये आले हुनरगी गावामध्ये संत सद्गुरू बाळूमामा आले महाराज. आणि मामा आले हे कळल्याबरोबर सर्व भाविकांनी गर्दी केली. सर्व भाविकांनी गर्दी केली महाराज. एक 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 भाविक दर्शन घ्यायचा महाराज. मामाला समस्या सांगायचं आलेलं होतं. एवढं दुःख होतं की कोणी आपल्या पतीला गमावलेलं होतं कोणी आपल्या पोटच्या मुलाला गमावलं होतं कोणी आपल्या सासूला कोणी सासऱ्याला कोणी आईला कोणी बापाला. अरे आपली माणसं आपल्यापासून गेल्यानंतर काही दुःख असतं. ज्याचा माणूस गेलाय त्याला फक्त जाऊन भेटा महाराज. जर यदा कदाचित एखाद्याचा पती गेला असेल तर त्या बिचारीला जाऊन भेटा. काय दुःख आहे पती असल्यानंतर काय सुख असतं महाराज. एखाद्याचा पोटचा पोरगा गेला असेल त्याला जाऊन भेटा. पोरगा गेल्याचं दुःख काय आहे महाराज. अशा अनेक दुःख ज्याचं गेलं त्याला भेटा. पाण्यातला मासा झोक घेतो कैसा आणि जावे त्याच्या वंशा तेव्हा कळी. हे जगाच्या मालकाने महाराज हुनरगी गावात सगळ्या पुरुष मंडळाचं दर्शन झालं. माता भगिनीकडे लक्ष घालून सांगितलं ए पोरीनो काय उभा राहिले काय संकट आहे तुम्हाला कशासाठी तुम्ही रडताय. अरे हा बाळू धनगर अजून जिवंत आहे. अरे करारी आवाजामध्ये मामांचं शब्द सर्व लेकींच्या कानावरती गेलं महाराज. जड अर्थ करणारा जड पावणारा एक एक लेख माझ्या मामांची महाराज. मामांच्या दरबाराती मामांच्या चरणावरती नतमस्तक व्हायची आणि आपल्या जीवनात जे काय घडलंय ते मामाला सांगायचे महाराज. एका एका लेकीचं दुःख या जगाच्या मालकानं ऐकावं. एका एका लेकीची समस्या माझ्या मालकानं ऐकावी महाराज. आणि तसं या जगाच्या मालकाचा अंतःकरण भरून आलं आणि सगळ्या लेकीने दुःख सांगून झाल्यानंतर महाराज कोणी सांगावं मुलगा मेला कोणी सांगावं पती मेला कोणी सांगावं सासू गेली कोणी सांगावं आई गेली. असं संकट सगळ्यांचं महाराज ऐकलं. या जगाच्या मालकाला राहवलं नाही. या जगाच्या मालकानं हाताची काठी महाराज जमिनीवर आपटली. जमिनीवर काठी आपटली महाराज. आणि समोर पडलेला होता आडवा वरवटा महाराज. पूर्वी वरवट महाराज असं कोपर हातासारखं मोठं होतं जुन्या लोकांकडे. हा काळ 1932 1930 आहे. त्याला जवळपास 90-95-100 वर्षाच्या घरातला काळ आहे. आता तो वरवटा बघायला राहिला नाही राहिला तर टीसभर तुम्ही म्हणणार म्हणजे वरवटा. तुम्ही हुनरगी गावात जावा कोपर हाताचा मागचा वरवटा आहे महाराज. त्या वरवटा पाडवा पडलेला मामाने बघितला महाराज. मामाची दृष्टी त्या वरवट्यावर गेली. हाताची काठी जमिनीवर आपटली महाराज. सर्व लेकींचं दुःख माझ्या मामानं ऐकलं. हे
इथं येणारी प्रत्येक माझ्या मामाची लेक आहे, वृद्ध असू द्या नाहीतर लहान असू द्या, अगदी जन्मलेली असू द्या नाहीतर आज उद्यावर आलेली असू द्या, प्रत्येक इकडे माझ्या मामाने लेकीच्या या दृष्टीनं बघितलंय. आणि प्रत्येक लेक माझ्या मामाच्या दरबारात आल्यानंतर आपल्या बापाला काय पाहिजे, आपल्या बापासाठी काय करावं लागतंय, कोणी साफसफाई करते, कोण रांगोळ करते, कोण झाडून काढते, कोण भांडी घासते, कोण महाराज काय करता येईल माझ्या बापासाठी, एवढं उदाहरण करून करून ह्या लेखी ह्या मामासाठी त्यांच्या बापासाठी काम करतात महाराज. आणि बापासाठी लेकीनं काम केलं, बाप लेकीला रिकाम्या हातानं लावत, लेक सहज जरी माहेराला आली असली तरी कुठला बाप तिला रिकाम्या हाताने जाऊन देत, काही ना काहीतरी कांदा लसूण बटाटे मिरच्या तरी लेकीला देतो महाराज. मग इथं उपस्थित सर्व लेकींचा हा बाप आहे, मग या बापाची सेवा काही ना काहीतरी लेकीनं केली पाहिजे. रांगोळ काढायची असू द्या, साफसफाई करायची असू द्या, काहीच नाही राहिलं तर शेवटी भांडी धुवायचं काम प्रत्येक लेकीच्या वाट्याला आहे. त्यांनी ते केलं पाहिजे महाराज. ते जर तुम्ही केलं तर तुमचा बाप तुम्हाला रिकाम्या हाताने जाऊन देणार नाही. तुम्ही घरी जाणे आधी तुमच्या संकटाचं निवारण तुमच्या बापाला करावं आणि तो करणार महाराज. आडव्या पडलेल्या वरवट्याकडे माझ्या मामानं पाहिलं महाराज, हातातली काठी जमीन वापरली जाईल. ए रंगाच्या काय म्हटले मामा, अरे रंगाच्या ऐक तू नव, अरे माझ्या लेकीला एवढं दुःख आहे, माझ्या लेकी एवढ्या संकटाचा सामना करताय, अरे मला जगाचा उद्धार करायचा आहे, एकदा गेलं की परत माघारी मला कदा येता सांगता येत नाही, आणि तू कुशाल आडवा पडून राहिलाय, तुला ऐकू आलंय का नाही म्हटल्या बरोबर पुन्हा मामानं मला आवाज दिला, हे रांडाच्या उठ म्हणतोय नव. काय म्हणले मामा, हे रांडाच्या उठ म्हणतोय नव म्हटल्या बरोबर आडवा होता ती वरवटा उभा झाला. ऐका, त्याच्यामध्ये जीव अवतार तुम्हा धराया कारण उद्धार जन जड आणि जीव. जडाचा उद्धार मामाने कसा केला, त्या दगडाला चालता येत नाही, त्या वरवट्याला बोलता येत नाही, त्याच्यामध्ये जीव सुद्धा नाही, पण या जगाच्या मालकाची नजर त्याच्यावर पडली महाराज. आणि करारी आवाजामध्ये त्यांनी सांगितलं, ए रांडाच्या उठतो नवा म्हटल्या बरोबर तो वरवटा मला आडवा होतो, तो उभा झाला. आणि उभा झाल्याच्या नंतर त्या जगाच्या मालकाने महाराज त्या वरवट्याला रिंगण केलं, त्याला सांगितलं रिंगणाच्या बाहेर जायचं नाही, या रिंगणाच्या बाहेर जायचं नाही. माझ्या गैरहजेरीत या उनरगी गावातला स्त्री असू दे, पुरुष असू दे, आबाल असू दे, वृद्ध असू दे, वेश असू दे, कोणीही तुझ्याकडे संकट घेऊन येऊ दे, त्यांचं जे बी काही संकट असेल त्या संकटाचा उद्धार करायचं, ते संकट नाहीच करायचं. आजपासून तुझं काम आहे, ही ताकद मी तुला बोला बाळूमामाच्या नावानं. बाळूमामाने दगडाला एवढी ताकद दिली महाराज की ज्याला चालता येत नव्हतं, ज्याला बोलता येत नव्हतं, त्या हुनरगी गावातला तो वरवटा महाराज आज सुद्धा त्या गावातले 50% लोक आदमापूरला येत नाही महाराज. हे आदमापूरचा देवच आमच्या दारात आहे, बाळू मामाच आमच्या पशाय महाराज. काय संकट आलं की पळत जाते बारकले करू सुद्धा, आणि त्याला सांगते बाबा मला असं होतंय म्हणून सांगितल्या बरोबर त्या हुनरगीतल्या त्या वरवट्याला महाराज त्या भक्ताचं संकट निवारण करावं लागतंय. मग महाराज तुमच्या आमच्या पशी चालती बोलती माणसं, अखंड देह मामासाठी झिजवणारी माणसं, ज्यांनी संकल्पच केलाय देह असेपर्यंत तुझी सेवा करीन, असा ज्या भक्ताने संकल्प केलाय, असा ज्या मेंढक्यानं संकल्प केलाय, असा ज्या कारभारानं संकल्प केलाय, असा ज्या पुजाऱ्यानं संकल्प केलाय, तसं देवाला ऐकावं लागतं. मग चालती बोलती माणसाच्या सानिध्यात आपण आहे, मग त्या दगडानं उद्धार केलाय, ही चालती बोलती माणसं आपला उद्धार करणार म्हणजे करणार महाराज. फक्त आपली सेवा तशी असली पाहिजे. बोला बाळूमामाच्या नावानं. सेवाला आपण कमी पडलं कार्यक्रम मुख्य होते महाराज. कमी पडल्यावर बघा, सेवा जर मनापासून असली महाराज, या जगाच्या मालकाकडे महाराज मला वाटतं कुठल्या गावात जळवलीत तर होता, जळवलीतनच तळ हिथं यावा अशी इच्छा होती ना, तिथनच तळ हिथं यावा अशी नरसापाची इच्छा होती महाराज, गोपुशेची इच्छा होती, बजरंगबलीची इच्छा होती की बाबा उदार अंतकरणानं नरसापानं 2-3 महिन्यापूर्वी 5 दिवस सेवा केली, आणि 1 दिवस सेवा करायची म्हटलं तर 40,000 रुपये लागतील महाराज. हे नुसतं बोलायचं असं नाही,
त्याच्यासाठी धनाची गरज आहे, ते धन खर्चावं. त्याला उदाहरण जोडून या धन उत्तम व्यवहारे आणि उदास विचारे वेच करी. जे जोडलेलं धन आहे त्यातला काही भाग धर्मासाठी खर्च झाला पाहिजे महाराज. आणि जर धर्मासाठी खर्च झाला तर तुकाराम महाराज सांगतात उत्तमाची गती तो एक पावेल आणि उत्तम भोगेल जीवकानी. धर्मासाठी जर खर्च केला कमवलेल्या आपल्या प्रामाणिकपणे जोडलेल्या, जोडणं वेगळं आणि कमवणं वेगळं. जोडून या धन उत्तम व्यवहारी. जोडणं म्हणजे महाराज प्रामाणिकपणे आपल्या नशिबात आपल्या भाग्यात आहे, स्वतःच आहे, त्याला जोडणं म्हणायचं. आणि जे काही 2 नंबर करून महाराज किंवा एखाद्यावरती अत्याचार करून अन्याय करून लुटून आणलेला असेल त्याला कमवणे असं म्हणायचं महाराज. जे जोडलं जातं महाराज त्याला धन म्हणायचं आणि जे कमवलं जातं त्याला पैसा म्हणायचं महाराज. पण जे जोडलेलं असेल, जे कमवलं असेल ते धन जर तुम्ही उदाहरण करणार या धर्माच्या कार्यासाठी खर्च केलं महाराज, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. जर उदास विचाराला ते खर्च केलं महाराज तर त्या व्यक्तीला उत्तमची गती तो एक पावेल आणि उत्तम भोगील. उत्तम गतीला तो व्यक्ती प्राप्त होतो. त्याच्या मनामध्ये ज्या भावना आहेत, त्याच्या मनामध्ये ज्या इच्छा आहेत ते पूर्ण जगाच्या मालकाला संत सद्गुरू बाळूमामाला कराव्या लागतात महाराज. म्हणून आपला खारीचा वाटा म्हणून सहभाग असावा महाराज. खारीचा वाटा म्हणून जर आपला सहभाग या धर्म कार्यात नसेल तर आपला जन्माला येऊन सुद्धा काय उपयोग, काय सुद्धा उपयोग नाही महाराज. संत सद्गुरू बाळूमामाचा शेवटचा दृष्टांत सांगतो महाराज तुम्हाला. जगाच्या मालकाची कृपा झाली की आपल्यावर कृपा होऊ द्या महाराज. कृपा झाली की आपण विसरतो. काय करतो आपण? एखाद्याची आपल्यावरती कृपा झाली की आपण बपोषित लगेच विसरतो महाराज. एखाद्या माणसाच्या सहकार्याने जर आपण अडचणीच्या बाहेर निघलो तर आपल्यावर एखाद्याने उपकार केले ते आपण लगेच विसरून जातो महाराज. संत सद्गुरू बाळूमामाच्या कृपा आशीर्वादानं 18 विश्वदरिद्री भोगणारा धोंडीराम पाटील महाराज ऐका, 18 विश्वदरिद्री भोगणारा धोंडीराम पाटील संत सद्गुरू बाळूमामाच्या आशीर्वादानं एवढं काय त्याला महाराज धनद्रव्य प्राप्त झालं, एवढं काही धनद्रव्य त्याला प्राप्त झालं महाराज की ते धन धर्माच्या कार्याला न खर्चा अधर्माला त्यानं खर्चलं महाराज. परिणाम धर्माच्या ठिकाणी धन नाही खर्च झालं महाराज की परिणाम एक दिवस महाराज चुकलिया वर्म फेरा पडे. आपलं वर्म चुकलं, आपलं कर्म चुकलं महाराज की फेरा पडतो. धोंडीराम पाटलानं महाराज मामांच्या आशीर्वादानं कमवलेलं धन मामांच्या कार्यासाठी न खर्चता, धर्माच्या कार्यासाठी न खर्चता अधर्मासाठी धन खर्चू लागला. जगाच्या मालकाला सहन झालं नाही. अरे माझ्या आशीर्वादानं माझ्या मी तुला दिलं आणि जे दिलंय ते धर्मासाठी, ज्याला त्या धनाची गरज आहे त्याच्यासाठी धन द्यायचं महाराज. हा जगाच्या मालकाच्या सानिध्यात जेवढे सेवेकरी सेवा करायचे, जेवढे मेंढके मामांच्या सेवेत सेवा करायचे महाराज, कुठल्या मेंढक्याला काय कमी, कुणाला काय अडचण आहे महाराज, हे जगाचं मालक स्वतः भागवायचा महाराज. कारण पृथ्वी तलावर मामांची सत्ता आणि देती वचन आपल्या भक्ता. हा जगाचा मालक महाराज या धरणी आईला आज्ञा करायचा, ज्या भक्ताला जी गरज आहे ती पूर्ण करायचा महाराज. एक भक्त पैशाच्या अडचणीला गेला महाराज आणि त्याला या धरणी मातेला आज्ञा केली, धरणीतून जमिनीतून पैसा निघाला महाराज मामांच्या आज्ञेनं. हा जगाचा मालक महाराज. असं तुमचं मला द्यावंच लागते असं म्हणणारा, फक्त तुम्हाला काय पाहिजे नीतीनं वागा, मी काहीच कमी पडू देत नाही असं माझ्या मालकाने सांगितलेलं आहे. आणि त्या धोंडीराम पाटलाने नीती सोडली महाराज. परिणाम एवढे दिवस त्या धोंडीराम पाटलावरती वाईट आले महाराज. एक टायमाचं पोटभर जेवण म्हणलं तर अन्न घरात शिल्लक राहिलं नाही महाराज. अन्न करायचा दिवस उगवला, अन्न नाही महाराज. अन्न करण्याचा दिवस उगवला. नीती सोडल्यावर काय होत आहे का? नीती सोडली महाराज, होतं तर नव्हतं झालं. अरे याच्या घरी जा, त्याच्या घरी जा. काम मागितलं तर कोणी काम देत नव्हतं महाराज. उसणं मागितलं तर कोणी उसणं देत नव्हतं. 4 दिवस महाराज पाणी पिऊन दिवस काढलं. पाणी पिऊन दिवस काढल्याच्या नंतर महाराज एक दिवस आता उजळला की लेकरं महाराज अन्न करून व्याकुळ झाली. लेकरं अन्न करून व्याकुळ झाली महाराज. व्याकुळ झालेल्या लेकरांकडे महाराज त्या आईला पाहावं ना.
आईचं अंतःकरण भरून आलं. आईने सांगितलं नावं कर्म आपले चुकले. या जगाच्या मालकाची सेवा करत असताना त्याने आपल्याला भरपूर काय दिलं, पण त्यातलं धन आपण धर्म करण्यासाठी खर्चलं नाही. आपल्या चुकीचं फळ आपल्या लेकरांना भोगावं लागतंय. अहो आपल्याकडून चूक झाली, या लेकरांना त्याची फळ भोगायची काय गरज आहे महाराज. लेकरांना सुद्धा महाराज अण्णांना भुकेला व्याकुळ झाली, पायात पाय घोटायला लागला महाराज. बाप बाहेरनं काय मिळतंय का बघून आला की लेकरं महाराज धावत जावं, काय आणलं बाबा खायला, बाबा खायला द्या, भूक लागली म्हणावं. आणि महाराज कमरेला मिठ्या मारावा, पायाला धरावं, बेलकडून पडावं, अशी वाईट अवस्था त्या धोंडीराम पाटलावरती आली महाराज. आणि बायकोला राहवलं नाही, बायकोला हात जोडून सांगितलं काही करा, चुका म्हणे तुला सोडविना कोणी. आणि एका चक्रपाने वाचुनी कुठेही असू द्या, तुम्ही त्या बाळूमामाला शरण जा. चूक झाली तर चुकीचं प्रायश्चित्त मागा. याच्यातून मार्ग कोणी काढला तर फक्त तो बाळूमामाच आहे. याच्यातून बाहेर कोण काढणार असेल तर तो जगाचा मालक आहे. त्याला शरण जा महाराज. त्याला शरण जा म्हटल्याबरोबर नाहीला झाला. आपली लेकरं अन्न वाचून व्याकुळ झालेत, पायात पाय घुटून पडायला लागलेत. यदा कदाचित जर ही लेकरं आपली मिली, हे लेकरांचा जर जीव गेला महाराज, तर आपल्याला बाप म्हणून घेण्याचा अधिकार नाही. आपल्याला बाप म्हणून घेण्याचा अधिकार नाही महाराज. नाहीला झाला महाराज. आणि हा धोंडीराम पाटील जड अंतःकरणानं, जड पावल्यानं महाराज बाळू मामाच्या शोधात. त्यावेळेस असं काही गाव बघत नव्हतं. कुठल्या गावात मामा सांगता येत नव्हतं महाराज. हुडकावं लागायचं, शोध करत जावं लागायचं महाराज. आणि त्या धोंडीराम पाटलानं दिवस उगवायला घर सोडलं महाराज. दिवस मावळ्याला मामांच्या तळावरती पोहोचला. इथं सेवेला किंमत आहे महाराज. सेवा करणाऱ्याचा उद्धार फास्ट होत असतोय. हा धोंडीराम पाटील तळावर गेल्याबरोबर महाराज जगाचा मालक असा तंबू मारून महाराज तंबूच्या समोर बसलेला होता. जगाच्या मालकाची नजर धोंडीराम पाटलावरती पडली. देवाला सांगावं लागत नाही महाराज आपल्याला काय संकट आहे, आपण कुठल्या संकटाचा सामना करतोय हे देवाला सांगावं लागत नाही. फक्त देवाच्या नजरेला आपण येणं गरजेचं आहे. आणि तो धोंडीराम पाटील हा जगाच्या मालकाच्या नजरेला पडला. जगाच्या मालकाच्या नजरेला पडला महाराज. धोंडीराम पाटील मामांच्या चरणावरती नतमस्तक झाला. मामा म्हणजे हे रंगाच्या तुला आता रस्ता दिसला वैर, आता तुला ही बाळू धनगराची वाट दिसली वैर. एवढं म्हटल्याबरोबर त्या धोंडीराम पाटलाचं अंतःकरण आधीच भरून आलेलं होतं. आणि पुन्हा महाराज हुंदका दाटून आला. हुंदका दाटून आला आणि धोंडीराम पाटील महाराज डोळ्यातून घळ 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 अश्रू व्हावं लागलं. तोंडातनं शब्द फुटना. अरे आपली चूक झाली, याच्या आशीर्वादानं आपलं काय होतं, आपण काय केलं महाराज, आपण होतो कोण आणि झालो कोण, काय सांगू होता, कोणत्या तोंडाला सांगू महाराज. आता भक्तगण मागणे येत होते महाराज. उठावं लागलं महाराज. आणि बसून चालणार नाही. तो महाराज त्या वाघरीत गेला. पण मेंढी माऊलीला काय हवंय काय नकोय, दिवसभर शेतातून फिरून आलेली मेंढी माऊली, कुठल्या मेंढी माऊलीला भुगरूट लागला असेल, कुठली आजारी असेल, कुठलीला काय होतंय, कुठलीला काय करावं लागतंय. आरतीच्या टायमिंग पर्यंत धोंडीराम पाटलाने मेंढी माऊलीची सेवा केली महाराज. पूर्ण बघत फिरून धोंडीराम पाटलाने त्या मेंढी माऊलीला वेळ दिला. आरतीच्या टायमिंगला धोंडीराम पाटील महाराज या बग्यासमोर, या तंबू समोर आला. जगाच्या मालकानं, भगवंतानं, बाळूमामानं महाराज आरती करावी. धोंडीराम पाटलाचं अंतःकरण भरून आलं महाराज. आरती झाली. आरती झाल्याच्या नंतर धोंडीराम पाटलाला वाटलं आपली समस्या मामाला सांगावी महाराज. मामाला सांगावी म्हणून धोंडीराम पाटील मामांच्या जवळ गेला महाराज. मामाने सांगितलं, धोंड्या आता तुझी सेवा करून झाली नव, आरती झाली, पटकन प्रसाद घ्यायला बसून घे. काय म्हणले मामा, पटकन प्रसाद करायला घ्यायला बसून घे म्हटल्याबरोबर धोंडीराम पाटील महाराज मामांच्या आज्ञेनं पंक्तीला बसला. खरं महाराज पंचपक्वान्नाचं ताट धोंडीराम पाटलाच्या समोर आलं. ताटातलं पंचपक्वान्न बघून धोंडीराम पाटलाचं अंतःकरण भरून आलं महाराज. 8 दिवस झाले पाणी पिऊन धोंडीराम पाटील आणि त्याची लेकरं झोपत होती. अरे माझ्या लेकरांनी काय खाल्लं असेल, माझ्या लेकरांनी काय खाल्लं असेल, माझी लेकरं कशी असतेली, घरचं दृश्य त्या धोंडीराम पाटलाच्या समोर दिसायला चालू झालं. समोर पंचपक्वान्नाचं ताट आहे आणि ध्यान सगळं घरी गेलं महाराज. समोर सगळं दृश्य दिसायला लागलं. लेकरं कोणत्या अवस्थेत आहेत, बायको कोणत्या अवस्थेत आहे. अंतःकरण भरून आलं महाराज. घास हातात उचलून घेतला, पण धोंडीराम पाटलाच्या तोंडापर्यंत काय घास गेला नाही महाराज. ते वाढलेलं पंचपक्वान्नाचं ताट धोंडीराम पाटलाने तसंच गोळा केलं महाराज. गोळा करून ते ताट आपल्या पिशवीत ठेवलं की हे घरी उद्या गेल्यानंतर आपल्या लेकरांना घास घास देता येईल. बाबा काय आणलं म्हणून परत येणाऱ्या लेकरांना याचा घास घास आपल्याला देता येईल म्हणून त्यानं ते ताट पिशवीत भरून ठेवलं.
सगळे भक्तांचं प्रसाद घेऊन झालं. काही भक्त महाराज घरी गेले, काही भक्त राहणारे तिथेच राहिले महाराज. आणि सगळे जिकडे तिकडे गेल्यावर तंबूच्या समोर बाज टाकून हा जगाचा मालक आता आग टाकणार. एवढ्या वेळात धोंडीराम पाटील गेला आणि सांगितलं मामा म्हणला. त्याची समस्या त्याला सांगायची होती महाराज. मामा म्हटल्याबरोबर मामाने सांगितलं रांडाच्या आल्यापासून सेवा करतोय, आता झोपून घे, काय असेल ते सकाळ बघू. काय म्हणले मामा त्याला? आता झोपून घे, काय असेल ते सकाळ बघू महाराज. मामाने आपल्या उसाची घोंगडी धोंडीराम पाटलाला दिली महाराज. उसाची घोंगडी धोंडीराम पाटलाला दिली महाराज. जगाच्या मालकाची घोंगडी मिळायला सुद्धा भाग्य लागतं. ही घोंगडी धोंडीराम पाटलाला मिळून सुद्धा ती घोंगडी धोंडीराम पाटलाला टोचू लागली महाराज. त्या घोंगडी धोंडीराम पाटलाला झोप लागला. धोंडीराम पाटील महाराज रातच्या 11 वाजल्यापासून या अंगावरनं त्या अंगावर, त्या अंगावरनं त्या अंगावर पाठ 4 वाजेपर्यंत धोंडीराम पाटलाची अवस्था झाली की आपण जगाच्या मालकाला सांगायला आलोय काय. आणि जगाचा मालक आपला ऐकून घ्यायला बी एकदा का नीती सोडून गेला. सेवा करून मामांचा कृपा आशीर्वाद प्राप्त केला. त्या आशीर्वादाच्या जोरावर धर्माने जर चालला तर काही कमी पडणार नाही. धर्म सोडून जर तुम्ही वागायला लागला तर तो त्याचा आशीर्वाद काढून घेतल्याशिवाय राहत नाही महाराज. मग पुन्हा त्याचा आशीर्वाद होण्यासाठी या धोंडीराम पाटलासारखं शरण जावं लागतं, नतमस्तक व्हावं लागतं महाराज. तरी बी महाराज उद्धार करायला सांगता येत नाही. पहाटे 4 वाजता धोंडीराम पाटील उठला महाराज. तंबूच्या भोवतीची साफसफाई केली महाराज. सगळं सारवण केलं. मेंढी माऊलीकडे गेला महाराज. काय करावं लागतं ते केलं. दिवस उगवला, स्नान झालं, सकाळची आरती झाली. आरती झाली महाराज. आरती झाल्याच्या नंतर रात्री जे काय घडलं ते जगाच्या मालकाला सगळं बघितलं होतं. जगाच्या मालकाला सगळं कळत होतं महाराज. जगाच्या मालकाला सगळं कळत होतं. धोंडीराम पाटलाला आरती झाल्यावर मामाने सांगितलं आता माझ्या शेजारी प्रसाद घ्यायला बसायचं. काय म्हटले मामा? माझ्या शेजारी प्रसाद घ्यायला बसायचं. धोंड्या माझ्या शेजारी बसायचं म्हटल्याबरोबर महाराज धोंडीराम पाटलानं अगोदरच पाण्याचा तांब्या भरून घेतला. आता रात्री आपण कसं तरी पिशवी ठेवलं होतं, पण आता आपल्याला पिशवी ठेवता येणार नाही महाराज. धोंडीराम पाटील मामाच्या मांडीला बसला महाराज. पंचभगवानाचं ताट समोर आलं महाराज. ताट वाढलं महाराज. ताट वाढल्याच्या नंतर आता घास मोडून घेणार, खाणार. पुन्हा घरचं दृश्य दिसू लागलं. काय करावं कळेना. डोळ्यात नाचू गळ व्हावं लागलं. मामाला सांगितलं हे रांडाच्या अरे कोण मेल्यासारखं भरल्या ताटावर रडतो म्हणले. तुला काय अक्कल आहे का? अरे हा बाळू धनगर अजून जिवंत आहे. तुला रडायची गरज नाही. गप गुमान खा. गप गुमान खा म्हटल्याबरोबर महाराज देवाच्या आज्ञेला एक घास तोंडात घालावा, वरनं पाण्याचा घोट घ्यावा. एक घास तोंडात घालावा, वरनं पाण्याचा घोट घ्यावा. असं करता महाराज ते दिलेला प्रसाद खायचा झाला महाराज. प्रसाद झाला. दर्शन घेतलं महाराज. आशीर्वाद बंडाला मामाने दिला. सांगितलं धोंडे आता घरी जा. आता तुझी सेवा झाली, घरी जा. जे काही सांगायचं तरी माझ्या तोंडाला जाऊ. माझे लेकर अन्न करून व्याकुळ झाले. कधी त्याचा प्राण जाईल सांगता येत नाही महाराज. असा मामांचा तंबू होता महाराजांना. असं रस्त्यावर धोंडीराम पाटील गेला. साष्टांग दंडवत घातला, नतमस्तक झाला. सांगितलं देवा तुका म्हणजे घालू तयावरी भार आणि वाहू हा संसार देवापायी. देवाच्या पायी धोंडीराम पाटलाला सर्व समर्पण दिलं महाराज. देवाला सांगितलं बाळू मामा अरे तुझ्याकडे आलो होतो माझ्या चुकीचं प्रायश्चित्त मागायला, माझे जे काय दिवस आले ते सांगायला, पण तू काय ऐकून घेतलं नाही. माझं सांगायचं काय झालं. अरे जे भुकीला व्याकुळ झालेली लेकरं माझी पत्नी त्यांना तोंड लावण्याची माझ्या सामर्थ्य राहिलेलं नाही. आता मी घरी जाणार नाही. माझ्या देहाचा अंत मी करणार. जे बी काय करायचंय लेकराचं बाळाचं बायकाचं कोणाचं प्रपंचाचं सगळं काय तुला करावं लागेल महाराज. आता तुका म्हणजे गाडू तयावरी भार मामावरती भार घातला महाराज. आणि तो वाटणी चालू लागला. काही अंतर गेल्यानंतर या जगाच्या मालकाला त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. त्याच्या मनात असा प्रकाश पडला महाराज. त्याला आपण जगाच्या मालकाच्या दर्शनाला गेले. हा जगाचा उद्धार करणारा जगाचा नाथ आहे. हा जगाचा मालक आहे. आपण देवाकडे गेलो थोडा घरीच गेलो नाही. अशी जर बातमी घरच्याला कळली आपण वाटत देहाचं काय करून घेतलं तर जगात कुणीच विश्वास ठेवणार नाही. आपली बायका पोरं नुसतं देवाकडे गेलो माघारी आलेलं म्हणतील. शेवटचं त्यांचं दर्शन घेण्यासाठी आपण घरी गेलंच पाहिजे. काही झालं तरी आपल्या बायका पोराचं मुलाचं शेवटचं दर्शन घ्यायचं म्हणून हा धोंडीराम पाटील जड अंत करणारा महाराज घराच्या दिशेने चालू लागला. पण हा जगाचा मालक ज्यावेळेस धोंडीराम पाटील महाराज दिवस मावळाला इथं पोहोचला आणि बघ्यात
त्या मेंढी माऊलीच्या बघ्यात महाराज त्या वाघरीत सेवा करायला शिरला, तेव्हा या जगाच्या मालकानं महाराज आपला वेश पाडला, साध्या धनगराचा विचारला आणि त्या दोन्ही पाटलाच्या घरी हा जगाचा मालक महाराज हातामध्ये जे काही लागणारं साहित्य आहे महाराज, पंच पक्वान धन धान्य सगळं काही हे जगाचा मालक घेऊन त्या दोंडीराम पाटलाच्या घरी महाराज, दोंडीराम पाटील त्या वाघरीमध्ये मेंढी माऊलीची सेवा करतोय. तेवढ्या वेळात महाराज त्या दोंडीराम पाटलाची समस्या जगाच्या मालकानं सोडवली. परिणाम हा दोंडीराम पाटील महाराज घराच्या जवळ जवळ जसा जसा येऊ लागला तसं तसं त्याचं अंतःकरण भरून आलं की बाबा आता काय म्हणून आपण सांगायचं. पण दोंडीराम पाटील घराच्या जवळ आला आणि अंगणात बघितलं तर वेगळंच दृश्य होतं महाराज. जी लेकरं भुकेने व्याकुळ झालेली होती, ज्या लेकरांचा जीव जाणार होता, ती लेकरं महाराज अंगणात आनंदानं नाचत होती महाराज. आणि बायको प्रसन्न वातावरणात हातात पाण्याचा तांब्या घेऊन वाट बघत होती महाराज. बायको जवळ गेला आणि सांगितलं हा चमत्कार कसा झाला, हे समस्या कशी झाली. अरे लेकरं अण्णा वाचून व्याकुळ झाली होती, पायात पाय घटळून पडत होती आणि आज अचानक अशी खेळू लागली कस काय. तिनं सांगितलं तुम्हाला सगळं काय सांगते, हे पाण्याचा तांब्या घ्या आधी जेवून घ्या. त्यानं सांगितलं जे काय घडलंय ते मला आधी सांगितल्याशिवाय मी जेवणार, मी प्रसाद घेणार नाही महाराज. तिनं सांगितलं ज्या वेळेस तुम्ही दिवस उगवायला इथलं घर सोडलं, दिवस उगवायला तुम्ही घर सोडलं आणि दिवस लावण्याच्या टायमिंगला एक धनगर आपल्या घरी आला आणि त्यांनी सांगितलं ते हातात घेऊन सगळं लागणार आपल्याला घर खर्चासाठी धान्य धन पैसा सगळं काय तो धनगर देऊन गेला. त्यानं सांगितलं की तुमचा मालक बाळूमामाकडे चाललाय, तुमच्या मालकानं दिलंय आणि मला फक्त तुमच्या घरी पोहोचवायला सांगितलं होतं. तुमच्या नवऱ्याने दिल्यानंच हे सामान मी तुमच्यापर्यंत घेऊन आलोय महाराज. हा जगाचा मालक त्याची वाट धरली की आपलं संकट निवारण करत असतो महाराज. जसं दोंडीराम पाटलाचं केलं तसं आपलंही मला संकट निवारण व्हावं एवढ्यासाठी तन मन धनानं जसं जसं आपल्याला जमेल तशी तशी सेवा करा महाराज. आज खरोखर भाग्यवंता घरी भजन पूजन आणि त्याची वाटप आहे. रघुनंदन या नरसाप्पा देशमुखांच्या ज्या काही इच्छा अपेक्षा जे काही बाळूमामाकडे त्यांनी आपलं म्हणणं मांडलं असेल, ज्या काही भावना व्यक्त केल्या असतील महाराज, त्या त्यांच्या ज्या काही इच्छा अपेक्षा असतील त्या हा संत सद्गुरू बाळूमामानं लवकरात लवकर पूर्ण करून नवे पूर्ण करणार यात काय वाद नाही महाराज. नारायणाच्या गादीवर शब्द देतो आणि ऊन वारा पाऊस हे सगळं असतानाही महाराज आपल्या घरादाराची बायका पोराची पर्वा न करता या बघा नंबर 15चे कारभारी राहुल दादा वाघमोडे तसेच उपकारभारी पुजारी बापू मोहिते, उपकारभारी पुजारी आणि उपस्थित सर्व मेंढी माऊलीची सेवा करणारे मेंढके महाराज, सर्व भक्त, सर्व बाळूमामा भक्त या ऊन वारा अगदी घरदाराची पर्वा न करता पाऊस असताना पडत्या पावसात हे जगाच्या मालकाची सेवा करणं ह्याला खरी सेवा म्हणायची. पावसाळ्यात जे भक्त सेवा करतात ते खरे भक्त, हिवाळ्यात उन्हाळ्यात कोणी बी सेवा करते महाराज, पण पावसाळ्यात सेवा करणं ही खरी सेवा. ह्याची थोडं भक्ती आवडते देवान संकल्पावी माया संसाराची. पाऊस असताना महाराज डबल कपडे नसतात, भिजलेले असतात, खाली कोरडं नसतं, तरी सुद्धा माझी मेंढी माऊली चिखलात आहे, मला काय हरकत नाही अशी उदार भावना मेंढक्यांच्या कारभाराच्या उपकारभाराच्या पुजाऱ्याच्या आचार्याच्या मनामध्ये आहे. अशी उदार अंतकरणानं बाळूमामावर निस्वार्थपणे प्रेम करणारे सर्व बाळूमामा भक्त बाळूमामाची सेवेकरी आणि आजच्या सेवेचं आम्हाला मार्गदर्शन आजची सेवा आमच्याला ज्यांच्या वतीनं आली राजकुमार चव्हाण उर्फ पप्पू संत सद्गुरू बाळूमामा फॅब्रिकेशनचे मालक युवा उद्योजक ज्यांच्याकडे पप्पू चव्हाण या टोपण नावानं सर्व पंचक्रोशीतील भाविकांना ओळखते, त्यांच्या माध्यमातून ही आजची संत सद्गुरू बाळूमामांच्या एकदिवसीय मुक्कामाची धावत्या वेळामध्ये त्यांचं चरित्र सांगण्याची सेवा माझ्यासारख्या अज्ञानी पामराला त्यांचंही मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि माझ्यासारख्या अज्ञानी पामराला संत सद्गुरू बाळूमामांचा, मी एक कीर्तनकार प्रवचनकार कथाकार नाही महाराज, रोज शेतामध्ये मोल मजुरी करणाऱ्या एका मजुराचे महाराज कीर्तन सेवा प्रवचन सेवा संत सद्गुरू बाळूमामाच्या आशीर्वादानं आणि शांतीलाल कोळेकर यांच्या सहकार्यानं युट्यूब चॅनल शांतीलाल कोळेकर युट्यूब चॅनल या युट्यूब चॅनलवरती संत सद्गुरू बाळूमामाचं चरित्र मांडण्याचा जे काही प्रयत्न केलाय तो प्रयत्न तुम्हाला शांतीलाल कोळेकर युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतोय. तुम्ही सर्वांनी फक्त आपल्या मोबाईलला शांतीलाल कोळेकर युट्यूब चॅनल एवढं सर्च करा
संत सद्गुरू बाळूमामाचं 20ही पगातली सेवा तुम्हाला यांच्या चॅनलवरती बघायला मिळतील असे सर्वांच्या चरणी मी प्रार्थना करतो. तुम्ही सर्व माझे देव, मी तुमचा पुजारी. या न्यायाने महाराज झालेली सेवा संत सद्गुरू बाळूमामांच्या उपस्थित बाळूमामा भक्तांच्या माझ्या माता पित्यांच्या सद्गुरूंच्या चरणी समर्पित करून मी माझ्या वाणीला पूर्ण ग्राम ज्ञानेश्वर माऊली संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा धराय करण उतराय जन जन शिव वाढावया सुख भक्ती भाव कुळाचार नाम शोभाचे तुकामणी गुण चंदनाचे तैसे तुम्ही जगी संत जन आज आपल्या गावामध्ये येऊन आज बसलेला इथं तर आपण कशी सेवा करायची आपले आपण विचार करायचा. बोला बोला बाळूमामांच्या नावाने तरी दोन दोन भांडी घासून जावं महिला मंडळ चला सेवा. चांग बेले जय बाळूमामा. चला दर्शनबारी बंद करू नका. भाई भक्त कोणी जाऊ नका. चला लवकरात लवकर. आता जय चला भाई भक्तांनी चला. असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बाळूमामाची आरती प्रवचन सर्व व्हिडिओ रोज पाहण्यासाठी विसरू नका. बोला जय बाळूमामा. जय जय बाळूमामा.